जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या म्हणजेच गोकुळ निवडणुकीचे वेध लागले आहेत। या निवडणुकीत पॅनल तयार करताना महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा कस लागणार आहे। महायुतीचे पॅनल आकार घेताना त्यामध्ये काही अंतर्गत विरोधांना सामोरं जावं लागणार आहे। या विरोधातून नेते कसा मार्ग काढणार यावरच पॅनलची रचना कशी होणार आणि लढत कशी होणार हे ठरणार आहे। संघातील सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जबाबदारी असणार आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व जबाबदारी सतीश पाटील यांच्या खांद्यावरच असणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात संघर्ष झाला। मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच मंडलिक मुश्रीफ यांच्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले। ते निवळलं नाही, परंतु जिल्हा परिषदेत जास्त ढवळलं। त्यामुळे शिंदे सेनेला सोबत घेताना मंडलिक काय भूमिका घेतात याला महत्त्व आहे। गोकुळच्या राजकारणातील एकेकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे गेल्या निवडणुकीपासून महाडिक यांच्याशी आलेले वितुष्ट हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। पाटील सध्या पक्षीयदृष्ट्या शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत आहेत, परंतु गोकुळमध्ये ते काय करणार याचे पत्ते त्यांनी ओपन केले नाहीत। महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे ठराव किती त्यानुसार उमेदवार किती हा निकष मुश्रीफ यांनी लावलाय। भाजपचा किमान 9 जागांचा आग्रह आहे। तडजोड करून 7 वर यायचे, परंतु त्याखाली नाही अशी त्यांची साधारण रणनीती दिसते। संचालक मंडळात त्यांचे 2 संचालक आहेत, परंतु महाडिक गट म्हणून ताकद आणि मुख्यमंत्र्यांची भेटापावर त्यांच्यासोबत आहे। परिणामी भाजप किती जागांसाठी आग्रही राहणार हा देखील पॅनल बांधणीतील कळीचा मुद्दा ठरणार आहे। एकूणच गोकुळ निवडणुकीचं रणांगण महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठीही सोपं नसणार हे मात्र नक्की। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।